पाणी घ्या, 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 काय पाणी घ्या दादा, नाही तर सलाईन तरी घ्या. दादाचं ऐकून आम्ही मुंबईला निघतो. दादानी काय काय पाहिजे आमचं की दादानी पाणी घ्या पाहिजे, सलाईन घ्या पाहिजे. दादा बाप ऐका या एक फोन. पाणी घ्या, 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 महिला बोलतायत. दादा तुम्ही पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, बुम कुठे बुम बुम. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. आपण सध्या आहोत आंतरवाली सराटी येथे मनोजदादा जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत आणि आपण त्यांच्या तब्येतीची सध्या कशी अवस्था आहे ती आपण बघत आहोत. तर मी आपल्याला दाखवतो. इथे मोठ्या संख्येने मनोजदादा जरांगे यांच्या समर्थनार्थ माता भगिनी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि
सर्वांची अशी भावना आहे की जोपर्यंत उपोषण चालू आहे तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. मोठ्या संख्येने इथे माता भगिनी आलेल्या आहेत. आपण बघू शकतो मनोजदादा जरांगे यांची सध्या कशी परिस्थिती आहे. अत्यंत खराब अशी मनोजदादांची तब्येत झालेली आहे. त्यांना उठण्याचंही अवसान राहिलेलं नाही. प्रशासनाला कुठल्याही प्रकारची इथे जाग येत नाही आहे आणि मनोजदादा जरांगे हे आमरण उपोषणावर ठाम आहे. मनोजदादांची अत्यंत चिंताजनक अशी तब्येत आहे. मोठ्या संख्येने इथे समाज बांधव गर्दी करत आहेत. सर्व समाज बांधव हे मनोजदादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत. मोठ्या संख्येने इथे माता भगिनी आहेत आणि सर्व मनोजदादा जरांगे यांना विनंती करत आहेत की दादा तुम्ही घोटभर तरी पाणी घ्या. पण मनोजदादा आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहे. ते कुठल्याही पद्धतीने उपोषण मागे घेत नाही आणि सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही. आपण बघू शकतो मनोजदादांची सध्याची परिस्थिती. अत्यंत बिकट अशी मनोजदादांची तब्येत आहे आणि मनोजदादा कुणाच्या ऐकण्याची मनस्थितीत नाही. मनोजदादा एकाच गोष्टीवर ठाम आहे, सगळे सोयऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा आणि अध्यादेशावर लवकरात लवकर कारवाई होऊन अध्यादेश पारित व्हावा ही मनोजदादांची भूमिका आहे. वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतच राहीन. तुर्तास थांबतो. सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपल्या आपल्या विभागातले आमदार यांना भेटून यांना सांगायचं आहे की येणाऱ्या 15 तारखेला जे अधिवेशन भरवलं जाणार आहे त्या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्याचा प्रश्न निकाली काढावे, घेराव घालायचा आहे. वेळोवेळी अपडेट देतच राहतो. तुर्तास थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.